पहाड़ों को देख के ये लाइनें याद आती हैं। हमने कब चाहा कि तू हमारा हो जाए, बस इतना दिख जाए कि आंखों का गुजारा हो जाए। और जिंदगी को कहते हैं कि तुमको लगता है अगर जीत गए हो मुझसे, है यही बात तो खेल फिर दोबारा हो जाए। ओकेच, रात्रीचे 1 वाजलेत आणि आपण सध्या क्लीन करतोय हेल्मेटचा वायझर. हा काढलाय बाजूला आणि तिथं आहे आपला आज पाहणार आहे तो व्लॉगचं फुटेज. आयो. ओके 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 ओके. खाओ पिओ ऐश करो मित्र, खाओ पिओ ऐश करो मित्र. राईडचा टाईम असा असतो ना, जायच्या टायमाला असं राईडला जायचं असेल ना तर एखाद्या माणसाला झोपच नाही लागत. तसं आपलं होतं काय ना प्रत्येक टाईमला. गणपती बाप्पा मोरया. आपण तयार झालो आहेत आपल्या गोष्टीसाठी अँड हिअर वी गो. चलो. हे हेल्मेट घेऊन जायचं कारण हे गरजेचं आहे. इथे कॉल स्टार्ट होते इथे आणि आपलं लोक असं त्यांना दाखवतो मला. आय डोंट नो कसं येतं काय येतं बट लाईक दिस. मित्रांनो समजा गाड्या कोल स्टार्ट करायला चालू आहेत म्हणजे 2 आहेत आपल्या आणि तो गाडी पोचतोय. तर आपण काल दुसरी होती तरी पण आपली तर थोडासा हात मारूया आणि निघूया. आपला अंतर तुम्हाला दाखवला 1 2 3. सुप्रभात मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायला पाहिजे. तर तुम्ही जो आधीचा पाहिला ना तो टाईमलॅप्स का टास्क कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि टॉप रे हा व्ह्यू बघा. मस्तच. सर्व्हिसिंगला आले. मित्रांनो आता आपण मगाशी नाश्ता केला. तिथं एवढं शूट नाही केलं कारण भूक लागली होती त्यामुळे नाश्ता केला. आणि जो टाईमलॅप्स कसा होता तो पण तुम्ही नक्की सांगा. आणि आता आपण व्हॅली सदन व्हॅली आहे आणि दुसरी कोणती तर आहे तिकडे चाललो आहे. एका ठिकाणी थांबलोय आपण फोटोशूटसाठी. ओके ओके मित्रांनो, आम्ही रस्ता चुकलो होतो. आता चाललोय आपण प्लस व्हॅलीला. मागाशी प्लस व्हॅली ट्रेकला गेलो होतो, आता आपण प्लस व्हॅलीला चाललोय. गाड्या आपण इथं लावल्यात आता आणि बघूया आता खाली काय भेटते. मागाशी ते कुंडली व्हॅलीला गेलो पण तिथं तिघांचे चौघांचे 560 म्हणजे 600 रुपये जवळपास मागवले. अरे फक्त व्ह्यू बघण्यासाठी 560 रुपये. चेष्टा यार. काही बघू आता इथं पॉईंट कसा आहे काय आहे काय नाही. मित्रांनो एकदम टॉप लेवल व्ह्यू आहे. दिसतंय तुम्हाला?
हे पाय हळू या रे, पाय घसरत आहे. आयुष्य व्ह्यू व्ह्यू खतरनाक. हो असे काही स्पॉट असतात ना की बाबा तिथं आपलं मन शांत होतं, एक नंबर असं शांत शांत फील वाटतं. हे ते जसं काय हे तामिनी घाट, एवढी शांतता नाही की बस. आणि इथं प्री वेडिंग शूट चालू आहे. ओके, तिथून बाहेर येऊन आपण हे खात आहोत बघचे ना मिरिंडा. मित्रांनो आपण हे एन्जॉय करतोय. शूज वगैरे काढलेत, बाईक वगैरे तिथं पार्क केलेत आणि हे इथं तामिनी घाटामध्ये. गावाकडे नदीमध्ये ह्या गोष्टी होतात आणि शहरामध्ये ह्या गोष्टी हुडकायला जावं लागतं. अवघड आहे रे. वी लव्ह तामिनी. आणि हा पॉइंट आहे साई रिसॉर्ट. कुठे आहे? साई रिसॉर्ट पाशी हा पॉइंट. अँड इकडं वातावरण बघा कसं झालंय. गेल्या वर्षी आपण ह्या टाईमला म्हणजे 24 डिसेंबरला इथून दिवेघरला जात होतो आणि आज ह्या टाईमला आपण 3 महिने झाला आपण पुण्यामध्येच आहे. आपण काय विषय नाही, तर साई रिसॉर्टमध्ये आपण जेवण केलं आहे आणि आता आपण चाललो रूमवरती. ओ नाही आहो का. मित्रांनो आपण रूमवरती पोचलेलो आहे आणि आपली ही आजची संडे असं स्पेशल चांगली झालेली आहे. एकदम एक नंबर कडक मस्त असा अस्ताव्यस्तपणा चालू आहे, कारण आपण उद्याही चाललो आहे जेजुरीला. सो उद्याचा ब्लॉग पण खास असणार आहे आपल्यासाठी. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपल्या आयुष्यात जगत राहा. ओके, बाय बाय.